ट्रेडिंग करत असताना सक्सेसफुल होण्याचा मार्ग कोणता? फंडामेंटल अनालिसिस, टेक्निकल अनालिसिस, काय सायकोलॉजिकल अनालिसिस? आणि याचाच आज आपण माहिती घेणार आहोत ट्रेडिंग इन द झोन पुस्तकामधील पहिल्या प्रकरणामध्ये. नमस्कार, मी सूरज आपलं बी डिसिप्लिन ट्रेडर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहोत. जसं आपण पाहत आहात, आपण ट्रेडिंग इन द झोन या पुस्तकामधील महत्त्वपूर्ण गोष्टी वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, ज्यामुळे आपले सायकोलॉजिकल अनालिसिस किंवा आपली मानसिकता त्या पद्धतीने तयार होईल. तर मार्क डग्लस म्हणतात की यशाकडे जाण्याचा मार्ग कोणता? फंडामेंटल, टेक्निकल का सायकोलॉजिकल? यापैकी फंडामेंटल अनालिसिस बद्दल मार्क डग्लस म्हणतात की ज्यावेळी त्याने शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करण्याचा निर्णय केला होता, त्यावेळी हा एक योग्य व खरा मार्ग मानला जात होता. 1978 मध्ये ज्यावेळी त्याने ट्रेडिंग केली, तर तेव्हा काही थोड्या लोकांना टेक्निकल अनालिसिस बद्दल माहिती होती, ज्यांना बाकीच्या ट्रेडर्सने वेडेपणाचे लक्षण म्हटले होते व इतर लोक सुद्धा म्हणत होते की हे एक फावल्या वेळामध्ये अवलंबण्याचे काम आहे. परंतु जे खरं होतं, जे सत्य होतं, हे याच्या उलट होतं. जवळपास सर्व अनुभवी जे ट्रेडर्स होते ते आपले ट्रेडिंग सायकोलॉजी किंवा ट्रेडिंग स्ट्रॅटेजीसाठी कोणत्या ना कोणत्या टेक्निकल अनालिसिसची मदत घेत होते. शैक्षणिक अभ्यासक्रम धड्यापुरते सोडले तर फंडामेंटल अनालिसिस हे अक्षरशः पूर्णपणे नामशेष झाले होते. तर या ठिकाणी मार्क डग्लस यांना एक प्रश्न पडतो की हा एक दृष्टिकोनातील जो नाट्यमय बदल झाला होता, हा कशामुळे झाला असावा? तर ते म्हणतात, मला खात्री आहे की या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे. ते म्हणजे पैसे. फंडामेंटल दृष्टिकोनातून ट्रेडिंगचे निर्णय घेतल्याने सातत्यपूर्ण नफा मिळणार नाही अशी ट्रेडरची मानसिकता निर्माण झाली होती. आणि या कारणामुळेच फंडामेंटल अनालिसिसचा जास्त लोक ट्रेडर्स वापर करत नव्हते. फंडामेंटल अनालिसिस कोणत्याही एखाद्या विशिष्ट स्टॉक, वस्तू किंवा वित्तीय साधनाचा पुरवठा आणि संभाव्य मागणी यांच्यातील जे सापेक्ष संतुलन किंवा असमतोलावर परिणाम करू शकणाऱ्या सर्व चालीचा विचार करण्यास प्रयत्न करते. विविध घटकाचे जसे व्याजदर, ताळेबंद, बाजारातील वातावरण, इतर असंख्य गोष्टी महत्त्व तोलून प्राथमिक गणितीय मॉडेलचा वापर करून विश्लेषक भविष्यात या गुंतवणुकीची किंमत किती असावी याचा अंदाज बांधतो. अशा प्रकारे फंडामेंटल अनालिसिस काम करतो. पुढे फंडामेंटल अनालिसिस ही एक प्रॉब्लेम होता, त्याची एक समस्या होती, ती ही की ते क्वचितच ट्रेडर्स ना त्यांची मानसिकतेचे विश्लेषण करण्याचा सवलत देत होते किंवा भविष्यामध्ये त्यांच्या ज्या समजुती किंवा अपेक्षा व्यक्त करण्यासाठी करत होते, त्याचा मार्केटवरती काय परिणाम होत होता की हे या फंडामेंटल अनालिसिस मध्ये पूर्णपणे समजून घेत नव्हते. शेवटी मग असे समजूत आले की फंडामेंटल अनालिसिस भविष्यात कधीतरी गुंतवणूक मालमत्ताच्या किमती काय असतील याचा अंदाज बांधणे योग्यच आहे, परंतु किमतीमधील इतका बदल अस्थिर असू शकतो की ज्यामुळे फक्त फंडामेंटल अनालिसिसच्या आधारे ट्रेडिंग करणे सोपे होत नव्हते. म्हणजे फक्त आपण फंडामेंटल अनालिसिसचा वापर केला व फंडामेंटल अनालिसिसद्वारे आपण जे भविष्यामधील त्या एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक, इंडेक्स किंवा कोणत्याही गोष्टीची किंमत आपण जे असायला पाहिजे ठरवत होतो, तर ती इतक्या प्रमाणामध्ये होण्यासाठी खूप मोठ्या प्रकारची उलाढाल किंवा वर चढपणा जे व्होलॅटिलिटी म्हणतो ती होत होती. आणि या कारणामुळेच फंडामेंटल अनालिसिसचा वापर करणे सर्वांना जमत नव्हते किंवा ते इतके सोपे नव्हते. ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट होती टेक्निकल अनालिसिस, ज्याला आपण तांत्रिक विश्लेषण म्हणतो. संघटित बाजारपेठा जोपर्यंत अस्तित्वामध्ये आहेत तोपर्यंत टेक्निकल अनालिसिस यांचे अस्तित्व टिकून असणार आहे.
असे जरी असले तरी 1970च्या उत्तरार्ध किंवा 1980च्या दशकात सुरुवातीला पैसे कमविण्याचे एक व्यावहारिक साधन म्हणून टेक टेक्निकल अनालिसिसला स्वीकारले नाही. टेक्निकल अनालिसिस अनालिसिस करणाऱ्याकडे जे विश्लेषण असते ते मिळवण्यासाठी बाजारामधील मुख्य प्रवाहधारक ट्रेडर्स समुदायाच्या अनेक पिढ्या लागल्या असत्या. बाजारमध्ये नित्य नूतन नवीन व्यवहार होत असतात. अनेक ट्रेडर्स या व्यवहारामध्ये सामील होत असतात. त्यांच्या गुंतवणुकीचे आणि व्यवहाराचे काही आराखडे किंवा वर्तन पद्धती ह्या एका ठरलेल्या पद्धतीने होत असतात. नीट पाहायला गेले तर हे एक सामूहिक वर्तन एका विशिष्ट दिशेने ठरल्याप्रमाणे होत असते. टेक्निकल अनालिसिस व्यक्ती वर्तणुकीचे आणि सामूहिक वर्तनाचे नमुने विकसित करतात. व्यक्तीचा एक गट सुसंगत आधारावर एकमेकाशी संवाद साधत असतो. हे वर्तन नमुने प्रेक्षणीय आणि परिणात्मक असतात. सांख्यिक विश्लेषणासह हे स्वतःची पुनरावृत्ती करतात. तर यामध्ये काय सांगितलं की जे आपलं टेक्निकल अनालिसिस आहे ते कशावरती केलं जात होतं की ट्रेडर्स जे स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करत होते तर ते काही व्यक्ती किंवा काही समूह होतात आणि ह्या प्रत्येकांच्या जे निर्णय घेत होते तर त्या निर्णयावरती काही विशिष्ट असे पॅटर्न्स तयार होत होते आणि या पॅटर्न्सच्या आधारावरती मग टेक्निकल अनालिसिस काम करत होतं. टेक्निकल अनालिसिस म्हणजे काय याचं एक दिलं आहे की टेक्निकल अनालिसिस ही एक अशी पद्धत आहे जी या सामूहिक वर्तनाला ओळखण्यायोग्य विकसित करते आणि संभाव्य शक्यताचे स्पष्ट संकेत देऊ शकते. म्हणजे सर्व लोकांची मिळून जी एक सामूहिक ऍक्टिव्हिटी होत आहे तर त्या ऍक्टिव्हिटींना कॅच करणे, ती ऍक्टिव्हिटी ओळखणे व त्याचा संभाव्य काय परिणाम होऊ शकतो याचे एक संकेत घेण्यासाठी हे टेक्निकल अनालिसिस काम करत होतं. एका अर्थी तांत्रिक विश्लेषणामुळे म्हणजे टेक्निकल अनालिसिसमुळे तुम्ही बाजाराचे ऑब्झर्वेशन करून पुढे काय घडण्याची शक्यता आहे याचा अंदाज बांधता येतो. यासाठीच टेक्निकल अनालिसिसचा वापर केला जातो. टेक्निकल अनालिसिस मग प्रचलित काय आहे तर याचं उत्तर मार्क डग्लस सांगतात की टेक्निकल अनालिसिसमुळे ही जी वास्तवाची दरी आपण खोलवरती पाहू शकतो. शिवाय ट्रेडरला बाजारात फायदा घेण्याच्या संधी प्राप्त होते. टेक्निकल अनालिसिसमुळे अनेक शक्यताचा परिचय आपल्याला होतो. प्रत्येक वेळच्या चौकटीत क्षणाक्षणाला दररोज साप्ताहिक वार्षिक आणि त्या दरम्यान प्रत्येक वेळी एक समान वर्तणुकीची पद्धत कशी घडते ते हे यातून कळते. दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं की टेक्निकल अनालिसिसमुळे बाजारपेठेचं रूपांतर संधीमध्ये सहज होते. म्हणजे टेक्निकल अनालिसिसमुळे प्रत्येक क्षणाला म्हणजे आजच्या एका तासाला, आजच्या एका दिवसाला, आजच्या एका आठवड्याला, एका महिन्याला, एका वर्षाला कशा प्रकारचे घडामोडी घडत आहे, कशा प्रकारचे पॅटर्न्स तयार होत आहेत आणि या पॅटर्न्स तयार झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टेक्निकल अनालिसिसच्या सहाय्याने नवीन नवीन संधी निर्माण करू शकतो आणि यामुळेच टेक्निकल अनालिसिस जास्त प्रचलित झालेला आहे असं मार्क डग्लस सांगतात. त्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो किंवा महत्वाचा पॉइंट येतो की सायकोलॉजिकल अनालिसिस किंवा आपण ज्याला मानसिक विश्लेषण म्हणतो. मार्क डग्लस जर म्हणतात की जर टेक्निकल अनालिसिस इतकं चांगलं काम करत असेल तर मग ट्रेडर्सना मानसिक विश्लेषण किंवा सायकोलॉजिकल अनालिसिस करण्याचं कारण काय किंवा त्याच्याकडे त्यांनी का लक्ष द्यावं. आणि याचं कारण सुद्धा ते पुढे म्हणतात की याचं कारण काय असावं की ज्यावेळी आपण टेक्निकल अनालिसिस करतो तर त्यावेळी आपल्याला मार्केटमधून किंवा बाजारमध्ये ज्या संधी आहेत तर त्या संधी आपल्याला अमर्याद आहेत हे आपल्याला समजतं. परंतु या अमर्याद संधीचा ज्यावेळी आपण ऍक्च्युअली किती संधी घेतल्या आहेत याचं आपण बघितलं तर वास्तवामध्ये आपण त्याचा काही फायदा घेतलेला नसतो आणि यामध्ये आपण जर असमाधानी असतो तर या असमाधानमुळेच आपल्याला आता सायकोलॉजिकल अनालिसिस किंवा मानसिक
विश्लेषण करण्याची गरज आहे असं मार्क म्हणतात. टेक्निकल अनालिसिसची हीच एक समस्या आहे. एकदा का तुम्ही टेक्निकल अनालिसिसचे पॅटर्न्स ओळखाला आणि बाजारपेठेमधील बदल वाचायला शिकलात की तुम्हाला असं लक्षात येते की पैसा कमवण्याच्या अमर्याद संधी तुमच्या समोर उपलब्ध आहेत. परंतु मला खात्री आहे की आपल्याला हे आधीच माहिती आहे की बाजारपेठेबद्दल आपल्याला जे समजते आणि प्रत्यक्षामध्ये घडते याच्यामध्ये एक मोठी तफावत असू शकते. टेक्निकल अनालिसिसचा वापर केल्यानंतर आपल्याला बाजारपेठेमधून म्हणजे जी माहिती आपल्याला मिळत असते त्यामुळे आपण जे समजून घेतलेलं असतं आणि ऍक्च्युअली मध्ये ज्या गोष्टी घडलेल्या असतात यामध्ये जी दरी आहे या दरीमुळेच आपल्याला टेक्निकल अनालिसिसचा प्रॉब्लेम लक्षात येतो व आपण सायकोलॉजिकल अनालिसिस करण्याची गरज आपल्याला समजून येते. बाजारात काहीतरी घडेल जेणेकरून आपण गुंतवणूक करू आणि प्रत्यक्षात गुंतवणूक खरेदी विक्री करणे यात जो मोठा फरक आहे या फरकाला आपण मानसिक अंतर किंवा सायकोलॉजिकल गॅप म्हणतो. ट्रेडिंग मध्ये प्रावीण्य मिळवता येईल का हा एक प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही बाजारपेठेकडे बघत असता आणि यशाचा विचार करत असता तेव्हा याचं सहजतेने आणि साधेपणाने ट्रेडिंगचा अनुभव घेणे शक्य आहे का याचे उत्तर आपण निसंदिग्धपणे होय असे देऊ शकत नाही. एकदम साधा सोपा प्रश्न आहे की मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्याच्यामध्ये आपण साधेपणाने ट्रेडिंगमध्ये पैसा कमवू शकतो का हा जर प्रश्न असेल तर आपण त्याचा एका वाक्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने उत्तर होय असे देऊ शकत नाहीये. आणि हा जो फरक आहे तर यालाच आपण सायकोलॉजिकल गॅप असं म्हणतो. हे पुस्तक आपल्याला स्वतःबद्दल आणि व्यापाराच्या स्वरूपाबद्दल आवश्यक असलेली अंतर्दृष्टी आणि समजूतदारपणा देण्यासाठी देखील तयार केले गेले आहे. तर त्याचा परिणाम असा होतो की जेव्हा तुम्ही फक्त बाजारपेठ पाहत असता आणि ट्रेडिंग करण्याचा विचार करीत असता तेव्हा प्रत्यक्षात तसे करणे तितकेच सोपे आणि तणावमुक्त होऊन जाते. कारण आपण पूर्ण मानसिक तयारीने या गोष्टीसाठी तयार असतो. त्यापैकी काहींना हे अशक्यही वाटू शकते पण तसे नाही. असे काही लोक आहेत ज्यांनी ट्रेडिंगची कला आत्मसात केली आहे. ज्याने उपलब्ध शक्यता म्हणजे संधी आणि धोके यांची पुरेपूर माहिती करून घेतली आहे. पण अशा विजेत्याची संख्या तुलनेने कमी आहे. ट्रेडिंग करतेवेळी वेगवेगळ्या प्रमाणात निराशेचा अनुभव, चिडचिडेपणा, हताश होणे या गोष्टी क्रमप्राप्त आहेत. या ठिकाणी सांगितले की दोन प्रकारचे लोक आहेत की ज्यांनी ट्रेडिंगची कला आत्मसात केलेले आहेत आणि त्यांना मार्केटमध्ये मिळणाऱ्या संधी त्यामध्ये होणारे रिस्क ही त्यांना त्याची पूर्ण माहिती असते. परंतु अशी लोक आहेत त्या कमी आहेत. आणि ज्यावेळी ट्रेडिंग करतेवेळी वेगवेगळ्या प्रमाणात लोक निराशेचा अनुभव करत असतात, चिडचिडेपणा सुद्धा करत असतात, हताश झालेला असतात आणि हे ट्रेडिंग करताना असं होणं हे साहजिक आहे, हे क्रमप्राप्त आहे असं मार्क आपल्याला सांगतात. खरे तर ट्रेडरच्या या दोन गटांमधील म्हणजे जे सातत्यपूर्ण विजेते आहे, जे कंटिन्यू ट्रेडिंग करून प्रॉफिट मिळवत आहेत ते व इतर म्हणजे जे सतत लॉस करत आहेत ते. तर यांच्यामधील जो फरक आहे तो पृथ्वी व चंद्र यांच्यातील फरकांशी मिळता जुळता आहे. पृथ्वी व चंद्र हे दोन्ही एकाच मालेतील अस्तित्वात असलेल्या खगोलीय घटक आहेत. म्हणजे हे जे दोन व्यक्ती आहेत किंवा दोन ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत की जे जे स्टॉक मार्केटमध्ये सातत्याने पैसा मिळवत आहे, प्रॉफिटेबल ट्रेडर व अनसक्सेसफुल ट्रेडर असे जर दोन म्हटलो तर या दोघांच्या मध्ये फरक काय आहे की तो फरक पृथ्वी व चंद्र या दोघांच्या सारखा एकमेकांशी मिळता जुळता आहे. दोघेही एकाच सूर्यमालेतील घटक आहेत. परंतु त्यांच्यात काहीतरी साम्य आहे, या दोघांच्या मध्ये काहीतरी साम्य आहे, परंतु त्यांच्यामध्ये रात्र आणि दिवस इतका सुद्धा फरक आहे. त्यांच्यामध्ये काही गोष्टी एकसारख्या साम्य आहेत, परंतु दिवस व रात्र मध्ये जे इतका फरक आहे तितकाच फरक हा त्या दोघांच्या मध्ये आहे. जे सातत्याने पैसे कमवतात, प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत व जे सातत्याने लॉस करून घेत आहेत ते. ट्रेडिंग मध्ये
व्यापाऱ्यांच्या दोन गटामध्ये एक गट असा आहे जो बाजारपेठेची आणि मानवी स्वभावाची पुरेपूर माहिती ठेवतो आणि बाजारमधून हवा तेवढा पैसा काढून घेतो. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे सत्य आहे. ट्रेडिंगमध्ये त्यांचा असलेला अनुभव आणि त्यांचा अभ्यास त्यांच्या जोरावर ते त्यांच्या कमाईमध्ये सातत्य राखू शकतात. असे असले तरी काही ट्रेडर्स गट गट हे उत्क्रांत झालेले नसतात. खूपच प्रयत्नांनी ते यशस्वी ट्रेडर होऊ शकतात. यश अगदी दृष्टिक्षेपामध्ये येईपर्यंत ते त्यांचे लक्ष्य गाठण्यासाठी धडपडत असतात. त्यांची गुंतवणूक अंतिम क्षणी यशस्वी खरी ठरते, परंतु बहुतेक वेळा ते भय, क्रोध, निराशा, डिप्रेशन, विश्वासघात आणि पश्चाताप त्यांच्या या मनस्थितीत असतात असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या ठिकाणी मार्क काय म्हणतात की जे सातत्यपूर्ण प्रॉफिटेबल ट्रेडर आहेत, जे प्रॉफिट कमवत आहेत, तर ते एका वेळी असे तयार झालेले नसतात. तर त्यात काय की त्यांनी स्वतःला त्या प्रयत्न करून करून यशस्वी ट्रेडरमध्ये तयार केलेले असते आणि जोपर्यंत त्या लेवलला जात नाही तोपर्यंत ते धडपडत असतात आणि प्रयत्न करत करत असतात आणि परंतु जोपर्यंत तो त्या टप्प्यावरती पोहोचत नाही तोपर्यंत त्यांच्या सुद्धा मनामध्ये भय, क्रोध, अशांती, निराशा, डिप्रेशन, विश्वासघात, पश्चाताप या सगळ्या स्थिती असतातच. ट्रेडर्सच्या या दोन गटांना कोणता घटक वेगळा करतो? तो घटक बुद्धिमत्ता आहे का? सातत्यपूर्ण विजेते इतर सर्वांपेक्षा हुशारीने जास्त आहेत का? किंवा ते अधिक मेहनत घेतात का? ते अधिक चांगल्या प्रकारे टेक्निकल अनालिसिस करत आहात का? की त्यांना फक्त चांगल्या व्यापार प्रणालीमध्ये मुक्त आहेत किंवा ते एखाद्या स्ट्रॅटेजीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतात? असे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. आता या ठिकाणी तोटा करणारा सुद्धा गट आहे. त्याबद्दल ते काय म्हणतात की ट्रेडिंगमध्ये सातत्याने पराभूत होणाऱ्या सर्वात मोठा गट आहे आणि हा प्रामुख्याने डॉक्टर, वकील, इंजिनियर, शास्त्रज्ञ, मोठे अधिकारी, निवृत्त व्यक्ती किंवा उद्योजक अशा प्रकारचे असतात. शिवाय उद्योगातील सर्वोत्तम बाजार, सर्वोत्तम विश्लेषक किंवा अकल्पनीयरित्या सर्वात कमी क्षमता असणारे ट्रेडर्स आहेत. बुद्धिमत्ता आणि बाजारपेठेचे चांगले विश्लेषण तुम्ही तुमच्या ट्रेडिंग यशात योगदान देऊ शकतो, परंतु ते सुसंगत विजेत्यांना इतर सर्वांपासून वेगळे करणारे निर्णायक घटक नाहीत. मार्क इथे काय म्हणतात की ट्रेडिंगमध्ये एक वेगळा गट असा आहे की जो आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहे. त्यांच्याकडे वेगवेगळ्या चांगल्या क्षमता आहेत, बुद्धिमत्ता आहेत, परंतु हे जरी असलं तरी त्यामुळे ते यशामध्ये त्यांचे योगदान होऊ शकत नाही. तर या दोघांच्या मधील फरक काय आहे? तर व्यवसायातील काही सर्वात सुमार कामगिरी करणाऱ्या ट्रेडर्स बरोबर काम केल्यामुळे मी निःसंशयपणे सांगू शकतो की सर्वोत्तम ट्रेडर्स सातत्याने इतर सर्वांनी मागे का टाकतात? त्याची काही विशिष्ट कारणे आहेत. जर मला सर्व कारणे एका वाक्यात सांगायची असतील तर मी फक्त एवढेच म्हणेन की सर्वोत्तम ट्रेडर इतरांपेक्षा वेगळा विचार करतात. हेच या एका वाक्यामध्ये आपल्याला मार्क यांनी सांगितले की जो सर्वोत्तम ट्रेडर आहे, जो सातत्याने स्टॉक मार्केटमधून पैसा कमवत असतो, तर तो एक चांगला टेक्निकल अनालिसिस आहे, त्याच्याकडे बुद्धिमत्ता चांगली आहे, तो खूप गोष्टी अनालिसिस करतो. असं काही नाही, तर तो फक्त वेगळा आहे याच्यामुळे की तो इतर जे लोक आहेत त्या लोकांच्या पेक्षा वेगळा विचार करतो आणि हाच जो एक महत्वाचा पॉईंट आहे की त्या पॉईंटमुळे तो सातत्याने प्रॉफिटेबल असतो. तर आजच्या दिवस आपण इथे थांबूया. परत आपण नवीन व्हिडिओ या पॉईंट पासून सुरुवात करूया. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ लाईक करा, मित्रांच्या बरोबर शेअर करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.